आज आपण पारंपरिक पद्धतीने बासुंदी कशी बनवली जाते ते बघूया। कोकणात सणासुदीला ही बासुंदी आवर्जून बनवली जाते। तर आज आपण बघणार आहोत अतिशय सुमधुर अशी खव्याची बासुंदी। चला तर बघूया ही बासुंदी कशी बनवायची। त्यासाठी इथे मी 1 लिटर एवढे दूध घेतलेले आहे। आता मध्यम आचेवर सतत ढवळत राहून हे दूध आपल्याला आटवून घ्यायचे आहे। हे दूध आटवायला जवळपास 10 ते 15 मिनिटे लागतात। आता आपले दूध बरेच आटलेले आहे। आता यात घाला चवीपुरती साखर। साखर घातल्यानंतर छानपैकी ढवळत राहा आणि त्यानंतर यात घाला खवा। खवा छान मिक्स झाला की यात घाला केशर मिश्रित दूध। यासाठी गरम दुधामध्ये मी थोडेसे केशर घालून ठेवलेले होते। यामुळे बासुंदीला एक छानसा कलर येतो। आता यात टाका चारोळी। चारोळी अशी बासुंदी खाताना मध्ये मध्ये मिळते आणि ती खूप छान लागते। आता यात घाला बारीक केलेले ड्रायफ्रुट्स। आता आपली बासुंदी छानपैकी आटलेली आहे। आता यात घाला वेलची पावडर आणि छान ढवळून घ्या। मी इथे खवा ऍड केलेला आहे। तुमच्याकडे जर खवा उपलब्ध नसेल तर तुम्ही काजूची पावडर करून सुद्धा यात घालू शकता। त्यामुळे सुद्धा बासुंदी छानपैकी जाडसर होते। आणि ही बासुंदी आता जरी थोडी पातळ दिसत असली तरी थंड झाल्यावर एकदम जाडसर होते। त्यामुळे कन्सिस्टन्सी एवढीच ठेवा। आता वरून छानपैकी गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि गॅस बंद करा। तर अशा प्रकारे आपली अगदी घरच्या घरी बनलेली साधी सोपी आणि अतिशय चविष्ट आणि सुमधुर अशी खव्याची बासुंदी तयार आहे। गरमागरम पुऱ्यांसोबत या बासुंदीचा आस्वाद घ्या। कोणत्याही सणासुदीला अगदी सरळ सोपी आणि साध्या पद्धतीने बनवता येईल अशी ही डिश आहे। तुम्हाला माझी ही बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा YouTube चॅनल खवम मराठीला सबस्क्राईब पण करा। पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपी सोबत। धन्यवाद।